शेखर सोलापुरे, उषाताई भोसले सचिव आणि शैलजा कारंडे आमची मैत्रीण. खरं तर माझी लेख शोभावी, पण तीच मला म्हणती लेख, तुम्ही माझी लेख आहात. हे असा आमचा परिचय आहे. आता मी माझं मनोगत जास्त वेळ न घेता थोडक्यातच सांगणार आहे. काव्य मंजुषा माझा हा पहिलाच कविता संग्रह. रसिक वाचकांच्या हाती देताना मला मनस्वी आनंद होत आहे. प्रत्येक पहिल्या गोष्टीचं औत्सुक्य वाटत असतं, त्याचं कौतुकी होतं. तसंच काहीसं माझ्या बाबतीत झालं. साधारणपणे 14 वर्षांपूर्वी डॉक्टर नयनताईंची माझी भेट झाली. त्यांनी मला परभणीला साहित्य संमेलनाला येता का असे विचारले. त्यावर मीही होकार दिला. मलाही साहित्याची आवड होती. मी या संधीची वाटच बघत होते. नोकरीमुळे, प्रापंचिक अडचणीमुळे मला कुठेही जाणं होत नसे. पण नयनताईच्या बरोबर मला अनेक साहित्य संमेलनाला जाण्याचा योग आला व मी तिथे काव्य वाचनात सहभागी नोंदवला. 2 वर्षापासून डॉक्टर नयनताई मॅडम मला तुम्ही एखादा काव्यसंग्रह काढा असं सारखा लकडा लावत होत्या. खरंच मला पण काव्यसंग्रह काढावं असं वाटत होतं, पण कुणीतरी मला खुश करावं आणि माझं मला पुढं कुणीतरी लावं, ते त्यांनी प्रथम काम केलं. तसेच असे काव्याचे बी आपला एखादा काव्यसंग्रह असावा हे मनापासून वाटतच होतं आणि ती संधी चालून आली. असे काव्याचे बी माझ्या मनात रुजत गेले. यामध्ये अनेकांचा वाटा, ज्यांच्यामुळे मी कविता लिहिण्यास प्रारंभ केला. साहित्यिक मैत्रिणींच्या सहवासात आल्यानंतर मला काव्याचे विषय आपोआप सुचले. मला कुठेही जळीस्थळी ती काव्य दिसू लागलं आणि ते माझ्या शब्दरूपाने मनात रुंजी घालू लागलं. यातील बऱ्याच कवितांचे सादरीकरण मी साहित्य संमेलनातून केलेले आहे. असा माझा काव्य प्रवास सुरू झाला. शालेय जीवनात निबंध लेखनाचं बक्षीसही मिळत गेलं. उत्तम लेखनाबद्दल त्याचं कौतुकही झालं. आमच्या शब्दांकित साहित्य मंचच्या मैत्रिणी, संस्थापक अध्यक्षा डॉक्टर नयन राजमाने भादुले, सचिव उषाताई भोसले व कार्यकारिणीच्या पदाधिकारी सौ प्रशांताई पाटील, ॲडव्होकेट रवींद्रताई गिरवळकर, सौ क्रांती, सौ शैलजा कारंडे, मंगला सास्तुरकर मॅडम, ज्या आमच्या ज्येष्ठ नागरिक संघाच्या पण सदस्य आहेत आणि माझी जवळची मैत्रीण आहे. शब्दांनी साहित्य मंचच्या सख्या तसेच मैत्रिणी इंदुमती सामंत इथं उपस्थित नाही, त्या आजारी आहेत, मला त्याची खंत आहे. त्यांची कन्या सुनीता बोरगावकर तो उपस्थित आहे. सौ विजया पांडे वहिनी, सौ कोमल बोळके, जयश्रीताई कुलकर्णी वहिनी. खरं तर त्या वहिनी मी म्हणते पण त्या बहिणी साईट आहेत, मैत्रीण तर आहेतच आहेत, पण असं हे वहिनीचं आणि बहिणीचं दोन्ही नाते आमचे. त्यांचंही नेहमी प्रोत्साहन मिळत गेलं. शब्दातील साहित्य मंचच्या सख्यांनी मला अध्यक्षपदाचा सन्मान दिला, त्यांची मी खूप ऋणी आहे. त्याचप्रमाणे माझे कुटुंबीय, माझा भाऊ व भाऊजाई राजेंद्र म्हणगे व ज्योती बहिणी उपस्थित आहे इथं. तसेच माझ्या भगिनी सौ छाया, उषा, आशा जाधव ती पण आहे उपस्थित. अक्षय अमित जाधव, महेश काळे, अतुल आमोलमुळे, सचिन स्वप्नील बनगे व माझा मुलगा ऋषिकेश मुळे व त्याचे मित्रमंडळ या सर्वांचाही प्रोत्साहन व पाठिंबा मिळत गेला. माझ्या कवितांची नेहमीची वाचक असते माझी भाची. ती सध्या कोकणामध्ये खोपोलीला तालुका कृषी अधिकारी महाराष्ट्र विभाग इथं कार्यरत आहे. तिचे कविताचे वाचन झाले की तिचा अभिप्राय मला येतो. तसंच भाग्यश्री पांडे ही पण माझी वाचक आहे. या दोघींचेही मनपूर्वक मी आभार व्यक्त करते. आमचे जवळचे स्नेही उपस्थित नाहीत ते, पण जवळचे स्नेही श्री व सौ कानाडे यांचाही आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. या सर्वांचे मनपूर्वक आभार. माझे वडील कैलासवासी शंकरराव बनगे हेही माझे लेख कविता आवडीने व औत्सुक्याने वाचत असत आणि माझ्या पाठीवर कौतुकाची थाप देत असत. त्यांनी वाचलं की सांगायचे, तू लिहित राहा, कोणत्याही विषयावर तू चांगले लिहू शकतेस, ते असं नेहमी म्हणायचे मला. या प्रसंगी त्यांची आठवण प्रकर्षाने जाणवते व हृदय सद्गतीत होते. त्यांना हा माझा काव्यसंग्रह समर्पित करीत आहे.
या काव्य संग्रहाची प्रस्तावना करणाऱ्या डॉक्टर प्रभा वाडकर व पाठराखण लिहिणाऱ्या प्राध्यापक डॉक्टर राजमाने मॅडम यांची मनापासून आभार व्यक्त करतो. या काव्य संग्रहाचे प्रभाकर पब्लिकेशनचे प्रकाशक श्री वीरभद्र गुळवे यांनी प्रकाशनाची जबाबदारी स्वीकारली व ती वेळेत काव्यसंग्रह पूर्ण केला. त्यांचेही आभार. सर्वांच्या सहकार्याने व गुरुजनांच्या आशीर्वादाने शेखर माझे गुरु आहेत. मी मुक्त विद्यापीठाला पत्रकारितेचा कोर्स केला. त्यावेळेला त्यांनी मला शिकवले. खरं तर आता मी गुरु का ते गुरु काही आता सांगता येणार नाही, पण ते माझे गुरु यांच्या वीरभद्र गुळवे यांनी स्वीकारली वगैरे सर्वांच्या सहकार्याने गुरुजनांच्या आशीर्वादाने हा काव्यसंग्रह पूर्णत्वास गेला. त्या सर्वांचेच आभार मानणे मी माझे कर्तव्य समजते. वाचक व रसिकजन काव्यसंग्रहाचे स्वागत करतील असा मला विश्वास वाटतो. आपण सर्वजण माझ्या प्रेमाखातर इथं ऐकायला आला, काव्यसंग्रहाचं प्रकाशन पाहिलं, ऐकत आहात, हे मला खूप खूप आनंदाची गोष्ट. याच्यापेक्षा दुसरा पुरस्कार मला असू शकत नाही. आपण सर्वांचे आशीर्वाद आपण वाचावा, नक्की वाचावा, त्याची या अपेक्षेसह मनोगत पूर्ण करेल.